जरा 1 बॉल 0 रन. और ये 2 रन. वाइट +1 2 रन. शानदार फील्डिंग शुभम लाडू. काफी अच्छी फील्डिंग. और ये कैच आउट. अक्षय इंदुलकर आउट. जोर का झटका धीरे से लगे. ओह. साइरा शेट्टी इनको 1 विकेट मिलते हुए. काफी अच्छी बॉलिंग. और चंदू वर्मा. और ये अच्छी फील्डिंग दादा की. और ओवर थ्रो. इसी के साथ मिस फील्ड. 1 रन. खराब प्रदर्शन रहा है फील्डिंग का. काफी अच्छे बॉल रोके दादा माने ने. इनके कैप्टन. बॉल कितनी. बॉल कितना. बॉल कितना. 3 बॉल 3 4 4. चंदू वर्मा. चंदू वर्मा. चार बॉल 4. और ये अनिल मौर्य ने बॉल रोकते हुए काफी अच्छी फील्डिंग. खुद को संभालते हुए और बॉल को भी संभाला है उन्होंने. और कैच आउट. चंदू वर्मा आउट. आते ही फिर से रिटर्न लौट गए. क्या नाम है इसका. प्रणय. काफी अच्छी बॉलिंग. अच्छी फील्डिंग. तनय. हेलो हेलो. नाही नाही बसा बसा. हेलो हेलो हेलो. और ये कैप्टन आ चुके हैं इनके दादा माने. ओ शानदार प्रदर्शन. पहला बॉल डॉट. और ये 6. आलोक 6 रन की तरफ. 11 रन. 1 ओवर 2 बॉल 11 रन. और ये 6. दूसरा 6 आलोक. 4 4 सॉरी 4 रन की तरफ. इसी के साथ स्कोर 15 रन हो चुका है. 3 बॉल. ओ कैच था ये. धन्यवाद सर. दो ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जो है 18 रन. हेलो हेलो हेलो. कमी केलाय. हेलो हेलो. ये देखिए कमलेश. नो बॉल का इशारा. यहाँ पर मौका था. कमलेश अगली गेंद लेग स्टंप के बाहर. नो नो बॉल सॉरी. बहुत अच्छी फील्डिंग. चौका होना चाहिए था. 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाज को. कमलेश. ये कैच आउट. बहुत ही सिंपल सा कैच. दे बेटे.
संदीप अमरे. नए बल्लेबाज मैदान पर विशाल सॉरी सुशील प्रजापति. वाइड बॉल. ये फुलटॉस छक्का. एक सर किती 6 रन. देखिए चकमा दिया. ओव्हर की समाप्ती. स्कोर झाला आहे 30 रन. 3 विकेट झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 30. 6 चेंडूमध्ये पाहूया सुशील मोरिया गोलंदाजी करतील. 6 चेंडू शेवटचे राहिले आहेत. किती धावा करतायत काय आलं. हा ओके 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 ओके. बहुत ही अच्छी गेंद. छुकाया पूरी तरह मोरिया ने. फिर सिंगल रन. एक तो टीम का स्कोर है 31 रन्स, जहां पर चौको छक्के की जरूरत. 6 रन. यही शॉट की जरूरत है. अब भी बची हुई कुछ गेंदों में अगर 14 से 15 रन भी आते हैं तो भी. वाइड बॉल. मोरिया अगली गेंद. ये भी ऑफ स्टंप के बाहर. वाइट. मोरिया 4 रन्स. लास्ट 2 गेंद बची हुई है. देखना है मोरिया की अगली गेंद. ये 5वीं गेंद. ये देखिए बहुत अच्छी गेंद. बहुत अच्छी गेंद. सिंगल मिला. मोरिया ये लेग स्टंप के बाहर. वाइड. ये तो नो बॉल. एक ही पे संतुष्ट होना पड़ेगा. और 4 ओवर के बाद टीम का स्कोर जो है 48 रन का टारगेट इस वक्त. इसके बाद जो कमेंट्री करेंगे हमारे सर अविनाश मुकेश सर, बहुत ही अच्छी कमेंट्री की थी कुछ समय पहले. धन्यवाद सर. चालू असलेला सामना डीडी पॉवर हिटर्स वर्सेस जावी जॅग्वार्स. आणि डीडी पॉवर हिटर्सला जिंकण्यासाठी 48 रन्सची गरज आहे 24 चेंडूमध्ये. हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत तो संजू तिवारी. लेफ्ट आर्म राउंड विकेट. मारा करतील. स्ट्राइक एंड वरती साई आणि नॉन स्ट्राइकला संदीप. पहिला चेंडू.
सरासरी 12 धावसंख्येची आवश्यकता. 48 रनचा पाठलाग करताना डीडी पॉवर हिटर्स. चला मॅचला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो. पहिला चेंडू चांगला स्वागत केलंय, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल साईला. संघाचं मात्र खातं उघडलं गेलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवरती लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या थोडीशी मोठ्या पद्धतीचे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागणार आणि त्याच प्रयत्नाला यश येतंय आणि साई यांचा पहिला षटकार सामन्याच्या दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार येतोय साईच्या मार्फत. अतिरिक्त धावसंख्येत होते भर. धावसंख्या झाली ती 10. चौथा चेंडू मार्गस्थ असताना यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल साई यांना. स्ट्राईकवर येतात ते संदीप. टू गो आणि ह्यावेळी मात्र विकेटचं होत आहे पतन. संदीप जात आहेत माघारी. चांगल्या प्रकारचं यष्टी रक्षण केलेलं आहे विकेट किपर. हा 5 बॉल आलेत, शेवटचा बॉल आहे. 5 बॉल 11. 1 टू गो. न्यू बॉलर आहेत मनीष. चेक केलेला आहे, पहिला चेक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल मनीष यांना. स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे आणि दुसऱ्या षटकाचं स्वागत करतील मनीष. बॉलिंगसाठी आले ते आलोक. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करतील मनीष यांना. 12 धावसंख्या झाली ती 12. रिक्वायर रन रेट एकदम ठेवलेला आहे. 12चा रिक्वायर रन रेट आहे. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय मनीष यांना. धावसंख्या झाली ती 13. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत चालू असलेल्या सामन्यातले षटकातले. यावेळी एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. प्रत्येक बॉलला रन घेत आहेत. एकही डॉट निर्धाव, एकही चेंडू निर्धाव घालवत नाहीयेत. धाव फलक मार्गस्थ ठेवलेला आहे. याही वेळी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सलगच्या 3 चेंडूवर 3 धावा घेतलेल्या आहेत. आता मोठ्या फटक्याची गरज आहे. तुम्हाला रिक्वायर रन रेट याही बॉलला वेलकम केलाय षटकाराने साई यांनी. यावेळी मात्र सन्मान दिला चेंडूला. एका धावेवरती धावसंख्या ठेवली झाली ती 22. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल 1 टू गो. आलोक. मोठा फटका आलेला आहे म्हणून एक रन चालू ठेवण्याची जी स्ट्रॅटेजी या लोकांनी चालू ठेवलेली आहे. धावसंख्या झाली ती 23. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट अजूनही बॅटिंग टीमच्या बरोबर आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. सुशील प्रजापती येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन. बॅटिंग मार्कवरती आहेत मनीष. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा. बॅटर होतोय बीट.
प्रेशर थोडस बिल्ड करताना सुशील प्रजापती. यावेळेला मात्र अवांतर धावसंख्या झाली ती 24. नो, पंचांचा निर्णय नो. नो +1चा मारा. स्ट्राईकवर येतात ते साई. धावसंख्या झाली ती 26. यावेळी मात्र विकेटचं होतंय पतन. साई जातोय माघारी. सुशील होतोय यशपती. यश मिळतंय सुशील यांना. विकेट मिळतोय साईचा. मेन बॅटर आउट होतोय. डीडी पॉवर हिटर्स अजूनही मॅच मध्ये आहेत. 50-50 मॅच आहे. बॅटिंग मार्कवर आले ते न्यू बॅटर शुभम जाधव. वनडी मध्ये जातोय बॉल. घोषित धाव. एक धाव घोषित केली जाते पंच सचिन यांच्याकडनं. तिसरा चेंडू, चौथ्या चेंडूचा मारा. यावेळी मात्र पंचाचा निर्णय येतोय अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 28. अजूनही 20 धावांची गरज आहे उर्वरित 9 चेंडूंमध्ये. 9 बॉल 20 धावा. 3 to go. 3 to go. 3 to go. पहिला डॉट, मग वाईड, मग नो +1, मग विकेट, मग सिंगल, परत एक वाईड. गुड स्कोरिंग. यावेळी मात्र फटका जातोय चौकारामध्ये. सीमा रेषा पार चौकार. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका खेळण्याचं स्ट्रॅटेजी जी डीडी पॉवर हिटर्सनी ठेवली होती ती यशस्वी होते. यावेळी मात्र विकेटचा पडतोय पतन. शुभम जातोय माघारी. आधी कॅच, ज्याने कॅच पकडली ते आधी. न्यू बॅटर येते ते तन्मय. नाही नाव नाही, डेव्हिड टाकून दे. रनर है तो 32 16 चाहिए. 16 7 बॉल 16 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम विनोद. विनोद भाऊ आले बॅटिंग इन्व्हाइट करतील. शेवटचा चेंडू फेस करतील. आणि हा चेक, फर्स्ट चेक. पुढच्या टायमाला चेक केला तर डायरेक्ट नो बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटर होतोय बीट, कीपर होतोय बीट. बॉल जातोय वनडी मध्ये. धावसंख्या झाली ती 33. 3 ओव्हर 33 रन 3 विकेट. 3-3-3. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. 6 बॉल 15 धावा. याआधी हे समीकरण सॉल्व्ह झालेलं आहे. याआधी हे गणित सुटलेलं आहे. याआधी एवढे रन चेस झालेले आहेत. बघूया या सामन्यातही हे रन चेस होत आहेत का. बॉलिंग मार्क वरती चंदू वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी शेवटचा षटक घेऊन येत आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव्यावरती समाधान मानून मनीष मात्र नॉन स्ट्राईक वरती. तर विनोद येत आहे स्ट्राईक वरती. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. काय होतंय हे समीकरण. एखादा मोठा फटका मॅचची दिशा बदलू शकतो. मात्र ह्यावेळी होतोय बॅटर बीट. बॉल होतोय निर्धाव. उरलेला 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. दोघांवरती प्रेशर आहे. बॉलरवरती पण आणि बॅटरवरती पण.
4 चेंडू 13 धावा. मोठा फटका खेळायचा आहे. प्रयत्न फसलाय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतं विनोद यांना. यावेळी मात्र वाईड +1. समीकरण बदललंय आता. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 10 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र समाधान मानावं लागेल चौकारावरती. समीकरण थोडस बदललंय. आणखीन जवळ आलंय. 2 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका आणि मॅच तुमच्या खिशामध्ये. 2 डॉट चेंडू आणि मॅच तुमच्या खिशामध्ये. दोघांसाठी 50-50चा सामना. आणि ह्यावेळी मात्र बॉलर करतोय कमबॅक. मनीष जातोय माघारी. विकेटचं होतंय पतन आणि 1 चेंडू 6 धावा. वाह काय मॅच झाली. फायनलचा सामना असावा अशी झालेली ही मॅच. अक्षरशः बघायला मजा येते. कधी बॅटिंग साइड तर कधी बॉलिंग साइड. पगडा भारी होतोय. पण यावेळी मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. बॅटिंग मार्कवरती आहेत ते. काय नाव आहे कमलेश. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे मात्र यावेळी फटका फसतोय. एका धावेवर समाधान मानला गेला आणि डी बॉल हिटर्स अशा प्रकारे हारलेले आहेत. आणि जीवी जागुआर्स यांनी जागुआर्स प्रमाणे मोठी झेप घेत हा सामना जिंकलेला आहे. यापुढील होणारा सामना